एक प्रॉब्लेम स्टार्ट केलेला प्रेशर वेसलचा, जर मुद्दा मी इथे दाखवतो. मागच्या वेळेस माझ्याकडे पेज आता नाहीये म्हणून. काय होतं, एक सिलेंडर होतं, सिलेंडर ज्याच्यामध्ये इंटरनल प्रेशर होतं 2 मेगापास्कलचं, 2 मेगापास्कलचं इंटरनल प्रेशर. त्याचा इनर डायमीटर होता 80, आउटर डायमीटर होता 120. मग या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय सांगितलेलं की याची लेंथ भरपूर आहे, पण त्यातली फक्त 10 mm लेंथ कन्सिडर करा आणि त्याचे इथले डिफ्लेक्शन सांगा. पण त्याच्या अगोदर काय कंडिशन दिली की हे जे सिलेंडर आहे, हे सिलेंडर एक काय सांगितलेलं की एका दुसऱ्या होलमध्ये फिट केले, म्हणजे या होलमध्ये हे सिलेंडर आत टाकले. ठीक आहे, त्यामुळे हा बाहेरचा फिक्स पोर्शन झाला, त्यामुळे ह्या आउटर एजला डिफ्लेक्शन नाही, आउटर एजला डिफ्लेक्शन नाही. ठीक आहे, मग हा प्रॉब्लेम आपण कसा मॉडेल केलेला बघा. प्रॉब्लेम मॉडेल करण्यासाठी त्यांनी काय सांगितलं की तुम्ही प्रॉब्लेम मध्ये 2 इलेमेंट कन्सिडर करा. इलेमेंट, मग मी फक्त हा पोर्शन घेतला का, कारण हा सिलेंडर आहे. सिलेंडर आहे म्हटल्यानंतर हा काय ऍक्सिसिमेट्रिक सब्जेक्टेड टू ऍक्सिसिमेट्रिक लोडिंग, म्हणजेच झेड ऍक्सिस अबाउट ऑब्जेक्ट सिमेट्रिक आहे आणि लोडिंग इंटरनल प्रेशर असल्यामुळे सगळ्या डायरेक्शनला सेम आहे. त्यामुळे मी काय केलं, हा सगळा प्रॉब्लेम सोडला, फक्त त्याचा एक सेक्शनल व्ह्यू घेतला इथे, सेक्शनल हे पोर्शन इथे दाखवले. मग मी याचा डायगोनल जॉईन केला आणि याला 2 इलेमेंट केले, आणि प्रॉब्लेम मध्ये सांगितलं आपल्याला 2 इलेमेंट घ्या. आता 2 इलेमेंट तर झाले, मग आता याच्या पुढे काय करायचं, तर याला बाउंड्री कंडिशन अप्लाय करायची. याला बाउंड्री कंडिशन कशी अप्लाय केली बघा, तर हे बाहेरचे जे 2, म्हणजे हा बाहेरचा जो एंड आहे तो दुसऱ्या एका होलमध्ये आहे, त्यामुळे हा एंड बाहेर मूव्ह होऊ शकत नाही, त्यामुळे ते एंड मी फिक्स दाखवले. ठीक आहे, म्हणजे इथला नोड आणि इथला नोड मी फिक्स दाखवला. तर हे आत जे आहे, हे इथं प्रेशर अप्लाय झाल्यामुळे हे कॉम्प्रेस होईल, मटेरियल आहे ना, हे कॉम्प्रेस होईल. कॉम्प्रेस होईल म्हणजे हा एंड राईटला मूव्ह होऊ शकतो, त्यामुळे राईटला मूव्ह होऊ शकतो. तर मी इथं रोलर सपोर्ट दाखवलाय. रोलर म्हणजे फक्त राईटला मूव्ह होणार, ह्या डायरेक्शनला या डायरेक्शनला मूव्ह होणार नाही. जर इथं वेट दिला असतं वेट, तर झेड डायरेक्शनला इथे डिस्प्लेसमेंट आले असते, त्यामुळे याला झेड डायरेक्शनला डिस्प्लेसमेंट नाही. इंटरनल प्रेशर असल्यामुळे हा प्रेशरला मी फोर्स मध्ये कन्वर्ट केलं आणि ते 2 नोड वरती दाखवलं. ठीक आहे, फोर्स मध्ये कन्वर्ट केलं, 2 नोड वरती दाखवलं. आता सेंटर पासून हा एंड आणि सेंटर पासून हा एंड हे डिस्टन्स घेतले. हे बघा 80चा हाफ येणार म्हणजे 40 आणि हे येणार 120चा हाफ म्हणजे 60. ठीक आहे, मग 40 आणि 60 असे मी 2 त्याचे कॉर्डिनेट्स दाखवले. मग मी याच्यावरून याचे ग्लोबल कॉर्डिनेट्स लिहिले. ग्लोबल कॉर्डिनेट्स म्हणजे काय, इथं मी 0-0 कन्सिडर केला, इथं 0-0. तर हा जो येणार हा काय येणार, एक्स डायरेक्शनचा आहे 40,0, कारण की डिस्टन्स 40 आहे, वाय ऍक्सिसला 0, 40,0. त्यानंतर हा लिहिला मी 60,0. आता ही हाईट 10 आहे, त्यामुळे हे डिस्टन्स 40 आहे आणि हाईट 10, म्हणजे हा झाला 40,10 आणि तसंच हा झाला 60,10. हे म्हणजे याचे ग्लोबल कॉर्डिनेट्स आले. मग मी याच्यानंतर या 2 इलेमेंटचा काय लिहिला, इलेमेंट कनेक्टिव्हिटी मॅट्रिक्स. इलेमेंट कनेक्टिव्हिटी मॅट्रिक्स म्हणजे बघा, टोटल आपल्याकडे किती 2 इलेमेंट आहेत. तो इलेमेंट 1, 2 आणि नोड प्रत्येकाला 3 आहेत बघा, 1, 2, 3, 1, 2, 3 नोड आहेत. पण मी घेताना सगळे काय घेतले बघा, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन घेतले, म्हणजे 1, 2, 3 अशा डायरेक्शन मध्ये अँटी क्लॉकवाईज. ओके, सो मी ते लिहिलं, पहिला, दुसरा आणि तिसरा नोड कुठला कुठला आहे, पहिला एलिमेंटचा तो लिहायचा. आता बघा 1, 2, 4 म्हणजे पहिला एलिमेंट 1, दुसरा एलिमेंट 2 आणि तिसरा एलिमेंट 4 आहे. तसंच याच्यासाठी पण अँटी क्लॉकवाईजच घ्यायचं, मग 2, 3, 4 अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन 2, 3, 4. त्यामुळे पहिला एलिमेंट याचा 2 आहे, दुसरा एलिमेंट 3 आहे, तिसरा एलिमेंट 4 आहे, 2, 3, 4. ओके, त्याच्यानंतर मी नोड्स लिहिले 1, 2, 3, 4 आणि त्यांचे कॉर्डिनेट्स लिहिले. आता इथं कसं आहे, आपण एक्स आणि वाय नॉर्मली कन्सिडर करतो, पण हा काय बघा, ऍक्सिसिमेट्रिक सॉलिड सब्जेक्टेड टू ऍक्सिसिमेट्रिक लोडिंग आहे, त्यामुळे ही त्याची डायरेक्शन आहे रेडियल आणि ही त्याची झेड डायरेक्शन आहे. ठीक आहे, त्यामुळे आर आणि झेड. ठीक आहे, मग याचा आर कॉर्डिनेट 40 आहे, झेड कॉर्डिनेट सॉरी याचा आर कॉर्डिनेट 40 आहे आणि झेड कॉर्डिनेट 10 आहे. दुसऱ्याचा 40-0, तिसऱ्याचा 60-0, चौथ्याचा 60-10. ओके, मग आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मला काय करायला पाहिजे, 2 इलेमेंट आहेत, 2 इलेमेंट आहेत म्हणजे पहिला टॉपिक, दुसरा टॉपिक आठवा, म्हणजे तुम्हाला 2 शेप फंक्शन मिळणार. पहिल्या एलिमेंटचं पहिलं शेप फंक्शन K1 आणि दुसऱ्या एलिमेंटचं दुसरं शेप फंक्शन K2. बरोबर, 2 एलिमेंट आहेत म्हणजे किती शेप फंक्शन येणार, 2. आणि त्या 2 शेप फंक्शनना तुम्हाला परत असेंबल करायला लागणार, 2 शेप फंक्शनला असेंबल करायला लागणार. ठीक आहे, मग याचा शेप फंक्शनचा फॉर्म्युला मी तुम्हाला लास्ट टाइमला विचारलेलं की मी डेरिव्हेशन करू काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, आणि मी तुम्हाला म्हटलं की प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया, डेरिव्हेशन पुढच्या वेळेला करूया. पण त्या डेरिव्हेशनचं शेप फंक्शन जे आहे ते मी इथे लिहितो. शेप फंक्शन जे आहे ते शेप फंक्शनचा फॉर्म्युला असा आहे,
2 पाय आर इंटू ए बी ट्रान्सपोज इंटू डी इंटू बी. हा स्टिफनेस मॅट्रिक्स आहे, स्टिफनेस मॅट्रिक्स. ठीक आहे. आता याचा स्टिफनेस मॅट्रिक्स काय आहे बघा, दोन एलिमेंट आहेत, त्यामुळे पहिल्या एलिमेंटचा स्टिफनेस मॅट्रिक्स K1 येणार, दुसऱ्या एलिमेंटचा स्टिफनेस मॅट्रिक्स K2 येणार, K1 K2. मग हा स्टिफनेस मॅट्रिक्सचा फॉर्म्युला आहे 2 पाय आर ए बी ट्रान्सपोज डी इंटू बी. मग मी काय केलं होतं याच्यामधला हा पहिला डी म्हणजे काय, मटेरियल मॅट्रिक्स डिटरमाइन केलेला, मटेरियल मॅट्रिक्स. ठीक आहे. आता तो मटेरियल मॅट्रिक्स कसा डिटरमाइन केलेला तो दाखवतो. मटेरियल मॅट्रिक्सचा हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. मटेरियल मॅट्रिक्सचा फॉर्म्युला बघा, E इंटू 1 मायनस म्यू 1 प्लस म्यू 1 मायनस 2 म्यू, आणि या ब्रॅकेटमध्ये हा मॅट्रिक्स आहे. तुम्हाला मॅट्रिक्स कसं लक्षात ठेवायचं सांगितलं बघा, डायगोनल सगळे 1 आहेत, फक्त तिसरा एलिमेंट सोडून द्यायचा. म्यू डिवाइड बाय 1 मायनस म्यू, म्यू डिवाइड बाय 1 मायनस म्यू, सगळीकडे तेच आहे, फक्त इथं 1 मायनस 2 म्यू डिवाइड बाय 2 इंटू 1 मायनस म्यू. ह्या सगळ्या आपण किमती पुट केलेल्या लास्ट टाइमला, आणि त्याच्यावरून आपण हा मटेरियल मॅट्रिक्स मिळवला होता. बरोबर आहे, असं मटेरियल मॅट्रिक्स आलेला. मी फक्त इथं लिहून ठेवतो माझ्या इथं मटेरियल मॅट्रिक्स. सो मटेरियल मॅट्रिक्स हे मागच्या वेळेला केलेलं, मग मी डायरेक्ट किंमत लिहायला लागलोय मटेरियल मॅट्रिक्सची 10⁵. मी आता सांगतो, हा प्रॉब्लेम जरा डिफिकल्ट आहे, लय त्रास करून घ्यायचं नाही. पेपरला हा एकदा पडलाय आणि 1-2 वेळेला फक्त काय केलंय, मॉडेल द प्रॉब्लेम असं पडले. मॉडेल द प्रॉब्लेम म्हणल्यानंतर हे काही करायची गरज नाही, फक्त प्रॉब्लेम मॉडेल करून दाखवायचं असते तुम्हाला. ठीक आहे. त्यामुळे ह्या ज्या आता मी किमती शोधालोय, ह्या किमती त्यावेळेला शोधायची गरज नाही. ठीक आहे. आता हा डी म्हणजे मटेरियल मॅट्रिक्स मिळाला. आता मटेरियल मॅट्रिक्स मिळाल्यानंतर इथे या डी माहित झाला, डी. ओके. आता एरिया. आता समजा मी पहिल्या एलिमेंटचा स्टिफनेस काढत असेल तर एरिया मला पहिल्याचा लागणार, एरिया पहिल्याचा. आणि दुसऱ्याचा जर मी स्टिफनेस मॅट्रिक्स काढत असेल तर एरिया मला दुसऱ्याचा लागणार. ठीक आहे. त्यामुळे मी आता इथं काय शोधतो बाळांनो, एरिया. ठीक आहे. मी लिहितो एरिया ऑफ एलिमेंट. वन अँड टू. मला सांगा, दोन्ही एलिमेंटचा एरिया सेम येणार का वेगवेगळा? या दोन्ही एलिमेंटचा एरिया सेम येणार का वेगवेगळा? दोन्ही ट्रायंगल तर तुम्हाला सिमिलर दिसतात, त्यामुळे दोघांचा एरिया सेम असणार. ठीक आहे. म्हणून मी म्हणतो एरिया ऑफ एलिमेंट 1 इज इक्वल टू एरिया ऑफ एलिमेंट 2. दोन्ही सेम आहे ना. सो एरिया ऑफ एलिमेंट 1 इज इक्वल टू एरिया ऑफ एलिमेंट 2. एरिया कसा काढतोय आपण, 1/2 बेस इंटू हाईट. बरोबर. ट्रायंगलचा एरिया 1/2 बेस इंटू हाईट. आता ह्यातला कुठला तरी एक घ्या आणि मला याचा एरिया सांगा. हा मी बेस कन्सिडर करतो. ठीक आहे. हे डिस्टन्स किती येणार सांगा, हे इथून इथपर्यंत. इथून इथपर्यंत डिस्टन्स हे 40 आहे, हे 60 आहे, त्यामुळे हे किती येणार, 60 मायनस 40 इंटू त्याची हाईट. ही हाईट किती आहे, 10 आहे. हाईट किती आहे, 10. सॉल्व करा, तुम्हाला एरिया ऑफ एलिमेंट मिळेल. एरिया ऑफ एलिमेंट 1, एरिया ऑफ एलिमेंट 2 मिळेल. एरिया ऑफ एलिमेंट 100 किती आहे, 100 mm². बघा आता इथे या बघा, 2 पाय आर हा पहिल्याची रेडियस, एरिया डी मिळालाय. आता राहिला बी मॅट्रिक्स. आता बी मॅट्रिक्स कसा मिळवायचा सांगतो. बी मॅट्रिक्सचा फॉर्म्युला आपण जे डेरिव्हेशन केलं होतं, डेरिव्हेशन त्या डेरिव्हेशन मध्ये आलेला बघा, बघा इथे आपण असं लिहिलं बघा, E इज इक्वल टू बी इंटू जे. शेवटची स्टेप होती बघा, E इज इक्वल टू बी इंटू जे. त्यात बघा हा बी आहे, Z23 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ जे 0, Z31 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ जे 0. हे आपण सगळं डिटरमाइन केलेलं ज्या डेरिव्हेशन मध्ये, ती म्हणजे हा बी मॅट्रिक्स आहे. आता या बी मॅट्रिक्स मध्ये तुम्ही जरा व्यवस्थित बघितलं तर इथं बघा Z23 याचा अर्थ काय, Z2 मायनस Z3. Z31 म्हणजे काय, Z3 मायनस Z1. आता Z1, 2, 3 आपल्याला सगळ्या किमती माहित आहेत झेडच्या. कशा काय माहित आहेत बघा, कारण हे सगळ्याचे कॉर्डिनेट्स माहित आहेत आपल्याला. बघा हा काय असणार तुमचा, R1 Z1, R2 Z2, या सगळ्या किमती माहित आहेत. त्यामुळे तुम्हाला हे Z1, Z2, Z3 हे माहित असल्यामुळे Z23, Z31 हे सगळं मिळेल. पण
इथं डिनॉमिनेटरला काय आलाय, डिटर्मिनंट ऑफ जे आलाय, बरोबर आहे ना, डिनॉमिनेटरला डिटर्मिनंट ऑफ जे. मग आता मला हा डिटर्मिनंट ऑफ जे पहिल्यांदा शोधून घ्यायला पाहिजे, जी याच्यामध्ये जर शोधायचं असेल तर. म्हणून मी आता पहिला काय शोधतो, डिटर्मिनंट ऑफ जे. डिटर्मिनंट ऑफ जे. आता डिटर्मिनंट ऑफ जे शोधण्यासाठी तुम्हाला जे मॅट्रिक्सच माहित असायला पाहिजे असं काही नाही. तुम्ही डायरेक्ट 2 टाइम्स ऑफ एरिया ऑफ एलिमेंट जर केलं तरी तुम्हाला काय मिळतं, डिटर्मिनंट ऑफ जे मिळते. ओके, सो 2 टाइम्स इंटू एरिया ऑफ एलिमेंट 100 आहे, म्हणजे 200. सो डिटर्मिनंट ऑफ जे ची किंमत किती आहे, 200 आहे. त्यामुळे मला डिटर्मिनंट ऑफ जे मिळाला. आता डिटर्मिनंट ऑफ जे मिळाल्यानंतर मी हा बी मॅट्रिक्स डिटरमाइन करतो. बी मॅट्रिक्स का, कारण की मला इथं बघा बी मॅट्रिक्स लागणार आहे, एक बी लागणार आहे आणि बीचा ट्रान्सपोज लागणार. बी मिळाला की बीचा ट्रान्सपोज मिळणार. पण मी पहिल्यांदा बी मॅट्रिक्स शोधतो फॉर एलिमेंट 1. ओके, मग आता हा बी मॅट्रिक्स शोधण्यासाठी एक 2-3 गोष्टी लागणार आहेत. कुठल्या कुठल्या सांगतो बघा, 2-3 गोष्टी लागणार, कुठल्या कुठल्या सांगतो. इथं बघा N1 आलाय, इथं N2 आलाय, इथं N3 आलाय, आणि हे डिवाइड बाय आर आले, डिवाइड बाय आर. ठीक आहे, N1 N2 N3 आणि आर. आता ह्या किमती मला माहित असायला पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे मी बी मॅट्रिक्स शोधणार आहे फॉर एलिमेंट 1. ठीक आहे, बी मॅट्रिक्स फॉर एलिमेंट 1. आता एलिमेंट 1 ला बी मॅट्रिक्स शोधण्यासाठी मला काय काय माहिती असलं पाहिजे, N1 N2 N3. आता इथं सिम्प्लिफिकेशन साठी काय करायचं, बघा कुठल्या जर मधल्या इंटरमिजिएट पॉइंटला मला काय करायचं आहे, व्हॅल्यू शोधायचे असतात. त्यामुळे मी N1 N2 N3 च्या व्हॅल्यू काय करतो, कन्सिडर करतो की सगळ्या सेम आहेत. मग जर मी असं कन्सिडर केलं तर N1 प्लस N2 प्लस N3 इज इक्वल टू 1. आता तुम्ही म्हणणार मी N1 N2 N3 च्या व्हॅल्यू मी डायरेक्ट फॉर सिम्प्लिसिटी अशा का घेतल्या. जर समजा तुम्हाला ऑलरेडी प्रॉब्लेम मध्ये दिलेला असेल N1 इज इक्वल टू 0.5, N2 इज इक्वल टू 0.2, N3 इज इक्वल टू 0.3 दिला असेल तर तुम्ही त्या डायरेक्ट किंमत त्या घेऊ शकताय. पण आता काय आहे, आपल्या प्रॉब्लेमचं एम जे आहे ते म्हणजे काय करायचंय, मला त्या डिस्प्लेसमेंट डिटरमाइन करायचे आहे. मग त्यासाठी आता N1 N2 N3 डिटरमाइन करत असत नाही, तो वेगळा प्रॉब्लेम होतोय. ठीक आहे, त्यामुळे सिम्प्लिसिटीसाठी N1 N2 N3 सगळे मी सेम कन्सिडर केले. N1 प्लस N2 प्लस N3 इज इक्वल टू 1 असते. याचा अर्थ 3 टाइम्स N1 इज इक्वल टू 1 आला, म्हणजे N1 इज इक्वल टू काय आला, 1/3. आता ही मी व्हॅल्यू कन्सिडर केलेली आहे, ह्या प्रॉब्लेमसाठी कन्सिडर केलेली व्हॅल्यू आहे. ठीक आहे, जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही N1 N2 N3 डिटरमाइन करून पुन्हा या प्रॉब्लेम मध्ये येऊ शकताय. पण जसं जसं पुढे जाईल तसं तुमच्या लक्षात येईल की मी ह्या व्हॅल्यू का कन्सिडर केल्या. ठीक आहे, सिम्प्लिसिटीसाठी काय कन्सिडर केलं, सगळं सेम आहे. म्हणजेच N1 ची किंमत 1/3 आहे, N2 ची किंमत 1/3 आहे आणि N3 ची किंमत पण 1/3 आहे, असे मी कन्सिडर केले. ठीक आहे, म्हणजे मला N मिळाला. आता इथे या बघा, म्हणजे N माहित झालं, N1 N2 N3 माहित झालं या बी मॅट्रिक्स मधला. आता राहिलाय काय, आर. आता आर राहिलाय बघा, आर. आता आर म्हणजे काय, रेडियस यायला पाहिजे. पण हा ट्रायंग्युलर एलिमेंट आहे. आता या ट्रायंग्युलर एलिमेंटची रेडियस कशी काढणार, हा एलिमेंट 1 जो आहे हा ट्रायंग्युलर आहे, याची रेडियस या पॉईंटची घेणार, या पॉईंटची घेणार का या पॉईंटची घेणार. आता रेडियस तर घ्यायला पाहिजे, मग कुठल्या पॉईंटची घ्यायची रेडियस, तर आपण ती रेडियस काय करूया बाळांनो, ऍव्हरेज रेडियस घेऊया, ऍव्हरेज रेडियस. मग तुम्ही म्हणाल अशी ऍव्हरेज रेडियस का घ्यायची, तर या पॉईंटची घेतली तर ती इथलीच व्हॅल्यू देणार, या पॉईंटची घेतली तर ती इथली व्हॅल्यू देणार, या पॉईंटची घेतली तर ती इथली व्हॅल्यू देणार. म्हणून आपण काय करूया, ह्या तिघांचा ऍव्हरेज काढूया आणि ऍव्हरेज रेडियस जी ती लिहूया. ठीक आहे, म्हणून मी लिहितो ऍव्हरेज रेडियस ऑफ एलिमेंट 1 सो R1 इज इक्वल टू, कसं डिटरमाइन करता बघा, R1 इज इक्वल टू 3 रेडियस येणार 3 नोडच्या. पहिल्या नोडचं किती आहे बघा, पहिल्या नोडची 40, दुसऱ्या नोडची 40, तिसऱ्या नोडची 60. सो 40 40 60, 40 प्लस 40 प्लस 60 डिवाइड बाय 3, म्हणजे तुम्हाला ऍव्हरेज रेडियस मिळेल. ठीक आहे, 40 प्लस 40 प्लस 60 डिवाइड बाय 3, हे सॉल्व्ह केलं की तुम्हाला आन्सर मिळेल 46.67 एम. ही मी ऍव्हरेज रेडियस का काढली, कारण 3 नोड आहेत, कुठल्या नोडची घेणार आपण, त्यामुळे मी काय केली बघा, तर ऍव्हरेज रेडियस डिटरमाइन केली आणि ती म्हणजे 46.67. बघा मी परत एकदा जरा मागे जातो, काय काय केले सांगतो. लास्ट टाइमला आपण काय केलं, एलिमेंट 1 किंवा एलिमेंट 2 चा स्टिफनेस मॅट्रिक्स शोधायचा होता.
स्टिफनेस मॅट्रिक्सचा फॉर्म्युला आहे 2πRA B ट्रान्सपोज इंटू D इंटू B. हा ऍक्च्युली डेरिव्हेशन मी लास्ट टाइमला करणार होतो, पण मी तुम्हाला म्हणले प्रॉब्लेम झाल्यावर करून दाखवतो. तर मग हा फॉर्म्युला आहे, त्यातलं मला बी शोधायचा आहे, डी आणि एरिया. पहिला लास्ट टाइमला मी डी म्हणजे मटेरियल मॅट्रिक्स डिटरमाइन करून दाखवला होता. एरिया आज मी आल्यानंतर एरिया शोधला. त्याच्यानंतर आता काय शोधले मी, बी मॅट्रिक्स शोधायचा आहे. बी मॅट्रिक्सचा फॉर्म्युला आपल्या लास्टच्या डेरिव्हेशन मध्ये ही लास्टची स्टेप होती, बरोबर आहे काय? मी तुम्हाला म्हटलं लास्टची स्टेप काय करायची गरज नाही, पण हा फॉर्म्युला लक्षात असायला पाहिजे. आता या फॉर्म्युल्यामध्ये मी त्या सगळ्या किमती पुट करणार, ओके, म्हणजे मला बी मॅट्रिक्स मिळेल. ओके, आता मी लिहितो बी मॅट्रिक्स फॉर 11 1 म्हणून मी म्हणतो बी. बोल R1 कसं काढलं सांगा की. काय R1 कसं काढलं सांगा परत. R1 म्हणजे मी ती रेडियस घेतल्या, 1 म्हणायची काही गरज नाही, एलिमेंट 1 साठी आहे ते, ठीक आहे, त्यामुळे रेडियस आहे. R1 म्हटल्यानंतर तुम्हाला वाटेल की तो R1 म्हणजे हे आहे काय, नोड 1 चा R आहे का, तसं रेडियस काढल्या. 1 2 3 यांचं सेंटर पासून डिस्टन्स याचा आहे 40, याचा आहे 40 आणि याचा आहे 60. मग कुठली घेणार, ही घेणार किंमत, ही घेणार का घेणार का ही घेणार? मग मी काय केलं, ह्या तिघांची काय केली बाळानो, ऍव्हरेज घेतला. तो ऍव्हरेज जो येईल तो म्हणजे त्याची मी त्या इलेमेंटची रेडियस म्हणून मी कन्सिडर करणार, ठीक आहे, म्हणून मी त्याचा ऍव्हरेज काढला, इलेमेंटची रेडियस. ओके, आता बी मॅट्रिक्स पहिला फॉर्म्युला लिहितो, ठीक आहे. Z23 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ J 0, Z31 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ J 0, Z12 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ J 0, R32 divided by determinant of J 0, R13 divided by determinant of J 0, R21 divided by determinant of J, R32 divided by determinant of J, Z23 divided by determinant of J, R13 divided by determinant of J, Z31 divided by determinant of J, R21 divided by determinant of J, Z12 divided by determinant of J, N1 divided by R 0, N2 divided by R 0, N3 divided by R 0. लक्षात कसं ठेवायचं, सोपं आहे. हे बघा, फक्त पहिली व्हॅल्यू तुम्हाला माहित असायला पाहिजे, ही Z23 पुढचा 0, 2 3 झाल्यानंतर पुढचं घ्यायचं 3 1 3 1 त्यानंतर 0. आता 3 1 झाल्यानंतर बघा 1 2 1 2, ठीक आहे. आता इथं जे लिहिला तर इथं R लिहायचा, इथं 2 3 असेल तर इथं 3 2, 3 1 असेल तर इथं 1 3, 1 2 असेल तर इथं 2 1. तिसरं बघा, ही R ची व्हॅल्यू इथं, ही Z ची व्हॅल्यू इथं, ही R ची व्हॅल्यू इथं, ही Z ची व्हॅल्यू इथं, ही R ची व्हॅल्यू इथं, ही Z ची व्हॅल्यू इथं, आणि सगळ्यात खाली N1 by R 0, N2 by R 0, N3 by R 0. ओके, तसं लक्षात ठेवायचं कसं हे सांगितलं तुम्हाला, ठीक आहे. आता मी सगळ्या व्हॅल्यूज लिहिणार आहे, लक्ष द्या, हे इम्पॉर्टंट आहे. Z23 मागे यायचं म्हणजे Z2 मायनस Z3, Z2 मायनस Z3 पहिल्यासाठी, पहिल्यासाठी Z2 मायनस Z3. आता त्यासाठी मला काय लागणार सांगतो तुम्हाला, हे लागणार बघा, कनेक्टिव्हिटी मॅट्रिक्स. इथे यायचं Z2 मायनस Z3, पहिल्या एलिमेंटचा Z2 आणि पहिल्या एलिमेंटचा Z3, ते जरासं बघा. हे बघा इथं लक्ष द्या रे, पहिल्या एलिमेंटचा Z2 आणि पहिल्या एलिमेंटचा Z3 म्हणजे काय ना, Z2 मायनस Z4 येणार, कळलं काय? कारण की त्याचा एलिमेंट 3 कोण आहे, 4 आहे, त्यामुळे Z2 मायनस Z4. सांगा Z2 मायनस Z4 किती येणार. इथं 2 आहे, इथं 4 आहे. Z2 म्हणजे 0 मायनस Z4 म्हणजे 10, 0 मायनस 10 म्हणजे काय येणार, मायनस 10. सो मायनस 10 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ J, डिटर्मिनंट ऑफ J ची किंमत किती आहे, 200. 0 Z31 बघा, आता इकडे या, पहिल्या एलिमेंटचा 3 नंबरचा एलिमेंट म्हणजे 4 आहे आणि 1 नंबरचा म्हणजे 1 आहे, म्हणजे Z4 मायनस Z1, Z4 मायनस Z1. ओके, आता इथे यायचं Z4 मायनस Z1,
मगाशी माझ्याकडनं चुकलं जरा इथं जरा चुकलं बघा. 2 3 आहे ना, 2 3 Z23 2 4 2 3 म्हणजे 2 4 येणार, म्हणजे Z2 मायनस Z4 Z2 0 Z4 10 बरोबर आहे, म्हणजे -10 हे बरोबर आहे. चल आता Z31 इथे या, Z31 हा 3 म्हणजे 4 1 म्हणजे 1 म्हणजे Z4 मायनस Z1 Z4 मायनस Z1 इथे या, Z4 10 Z1 10 10 मायनस 10 म्हणजे 0, त्यानंतर 0 Z12 इथे यायचं 1 2 1 2 म्हणजे 1 2 आहे बघा, एक नंबर साठी 1 म्हणजे Z1 मायनस Z2 इथे या, Z1 मायनस Z2 म्हणजे 10 मायनस 0 10 मायनस 0 म्हणजे 10, सो 10 डिवाइड बाय 200 0. समजलं सगळ्यांना ही कशी रो लिहिल्या? जर तुम्हाला बघा या रो मध्ये काय डाऊट असेल तर तुम्ही मला विचारा पटकन. या रो मध्ये जर तुम्हाला काय डाऊट असेल तर विचारा. महत्वाचं काय त्याच्यामध्ये, तर हा कनेक्टिव्हिटी मॅट्रिक्स एकदम दाखवतो परत एकदा, कनेक्टिव्हिटी मॅट्रिक्स हा, कारण की काय आहे 2 3 पाहिजे होतं ना, पण हा फॉर्म्युला इन जनरल, म्हणजे यातला नोड नंबर 2 2 आहे आणि नोड नंबर 3 4 आहे. ठीक आहे, म्हणजे इथं जरी 3 दिसत असला तरी ऍक्च्युली तो नोड नंबर 4 आहे, त्यामुळे काय येणार Z2 मायनस Z4 येणार, त्यामुळे हा कनेक्टिव्हिटी मॅट्रिक्स लागतोय हा. ठीक आहे, त्याचा यूज आहे. आता इथं 3 1 मग 3 नंबर कोण आहे बघायचं, इथं 4 आहे, 3 नंबर कोण आहे 4 नंबरचा नोड आणि 1 म्हणजे 1 आहे, सो Z4 मायनस Z1. इथं 1 2 1 2 ला 1 2 आहे बघा, म्हणजे Z1 मायनस Z2, त्यामुळे ह्या फॉर्म्युला झाला इन जनरल आणि हा कनेक्टिव्हिटी वरून नोड 1 2 नोड 2 नोड 3 कोण आहे बघायचं आणि त्याप्रमाणे किमती लिहायच्या. आता मी पुढची रो पण दाखवतो, ही दाखवतो 0 R32. आता 3 नंबर आणि 2 नंबरचा नोड कोण आहे बघायचं, 3 नंबर म्हणजे 4 आहे आणि 2 नंबर म्हणजे 2 आहे, म्हणजे R4 मायनस R2 R4 मायनस R2 इथे या, R4 मायनस R2 बघा, R4 60 आहे R2 40 आहे, सो 60 वजा 40 60 वजा 40 म्हणजे 20 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ जे म्हणजे 200 0. R13 बघा, आता 1 3 बघायचं, 1 हा 1च आहे, 3 हा 4 आहे, म्हणजे 1 मायनस 4 म्हणजे R1 मायनस R4 इथे या, R1 40 आणि R4 60 R1 40 कुठला आहे बघा, सॉरी 1 3 आहे, 1 3 म्हणजे 1 आणि 4 R1 मायनस R4 R1 40 R4 60 40 वजा 60 म्हणजे वजा 20 -20 डिवाइड बाय 200, त्यानंतर हा 0, त्यानंतर इथं बघा R21. आता इथं बघायचं 2 1 म्हणजे 2 आणि 1च आहे, म्हणजे R2 मायनस R1 इथे या, R2 40 R1 40 40 वजा 40 म्हणजे 0. ओके, सगळ्यांना समजलं सेकंड रो? ह्या 2 रो मध्ये जर तुम्हाला काय डाऊट असेल तर विचारा. या 2 रो मध्ये जर तुम्हाला काय डाऊट असेल तर बाळांनो विचारा. नाही? आता पुढचं लिहू मग मी. आता R32 डिवाइड बाय मॉड जे, हे बघा इथं आहे, हीच किंमत लिहायची इथं 20 डिवाइड बाय 200 ही किंमत इथे येणार, ही किंमत ही वरची येणार इथं -10 डिवाइड बाय 200 1 3 ही 1 3 आहे बघा, त्यामुळे ही इथे येणार -20 डिवाइड बाय 200. त्यानंतर Z31 म्हणजे ही किंमत येणार, ही म्हणजे ही 0. त्यानंतर R21 म्हणजे ही किंमत येणार, ही किंमत किती आहे 0 आहे. त्यानंतर Z12 म्हणजे ही किंमत येणार, जे 10 डिवाइड बाय 200. ओके, आता N1 बाय R, N1 किती आहे 1/3 डिवाइड बाय R किती आहे 46.67 0. N2 1/3 डिवाइड बाय R 46.67 0. N3 1/3 डिवाइड बाय R 46.67 0. आता माझ्या सगळ्या किमती लिहून झालेल्या आहेत बीच्या. तुम्हाला जर काय बीच्या व्हॅल्यू मध्ये काय डाऊट असेल तर विचारा, कुठली समजली नसेल तर विचारा. आता इथं तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण जे कनेक्टिव्हिटी मॅट्रिक्स जो लिहिला होता त्या कनेक्टिव्हिटी मॅट्रिक्सचा यूज काय आहे, कारण की 1 नंबरच्या एलिमेंट मध्ये नोड 2 हा 2 आहे पण नोड 3 हा 4 आहे, त्यामुळे इथं Z2 मायनस Z4 झाला. ठीक आहे, त्याप्रमाणे मी किमती काढल्या. ठीक आहे, आता हे लिहू, मॅट्रिक्स लिहू B1
चलो मग आता मी B1 ची किंमत लिहितो. B1 इज इक्वल टू ह्या सगळ्या किमती लिहिणार आहे. -10 डिवाइड बाय 200 पटकन कोणतं सांगा. -10 डिवाइड बाय 200 -10 डिवाइड बाय 200 -0.05 0 0 1 2 3 त्यानंतर 10 डिवाइड बाय 200 म्हणजे 0.05 त्याच्यानंतर लास्टची किंमत 0. त्यानंतर पुढच्या किमती लिहितो मी 0 त्यानंतर 20 डिवाइड बाय 200 म्हणजे 0.1 त्यानंतर परत 0 त्याच्यानंतर नेक्स्ट बघा -20 डिवाइड बाय 200 म्हणजे -0.1 त्यानंतर 0 आता याच्या खालच्या किमती ज्या आहेत या तर तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे डायरेक्ट लिहितो. ही किंमत पहिला येणार 0.1 मग हे येणार -0.05 मग हे येणार -0.1 मग हे येणार इथं 0 हे येणार इथं 0.05 ठीक आहे. आता फक्त मला राहिलं ही लास्टची रो हे मला कोणतं सॉल्व्ह करून सांगायचं. 1/3 डिवाइड बाय 46.67 किती येते. 1/3 डिवाइड बाय 46.67 सर ते 1/3 कसं आला? हे सिम्प्लिसिटीसाठी घेतलं ना आपण. N1 N2 N3 सगळे सेम घेतले मी. इज इक्वल टू 1 म्हणजे हे तिन्ही पण सेम असलं तर 3 टाइम्स N1 इज इक्वल टू 1 झाला. सो N1 इज इक्वल टू 1/3 झाला. मग काय नसले की आपण 1च घ्यायचं. N1 N2 N3 N1 N2 N3 ही शेप फंक्शनची प्रॉपर्टी सगळ्यांची ऍडिशन ही 1च या लागते. ही शेप फंक्शनची प्रॉपर्टी आहे. पण मी काय कन्सिडर केलं N1 N2 N3 हे एकच घ्या सेमच घ्या कारण की त्या किमती शोधत बसायला आता म्हणजे शोधू शकत नाही आपण ह्या प्रॉब्लेमवर. ऑलरेडी जर माहित असतील तर तुम्ही लिहू शकता. 0.0214 काय तर चुकलं बा. 7.14 into 10⁻³ हा किती आलं 0.0 0.00714 बरोबर 0.007 0.071 ओके. ही पहिली किंमत आहे. दुसरी किंमत 0 तिसरी किंमत परत तीच येणार 0.0071 तिसरी किंमत परत 0 चौथी किंमत 0.0071 पाचवी किंमत परत 0. हा तुम्हाला B1 मिळाला. काय मिळाला B1 म्हणजे या मागे आता लक्ष द्या रे. 2π R माहित आहे एरिया माहित आहे D माहित आहे B माहित झाला B चा ट्रान्सपोज पण माहित झाला म्हणजे मी आता शेप फंक्शन फॉर एलिमेंट 1 शोधू शकतो. 1 हे 1 साठीच्या सगळ्या किमती माहित झाल्या. पण के शोधायचे अगोदर शोधायच्या ऐवजी मी काय करतो आता तसाच मी दुसऱ्या एलिमेंटचा बी काढतो. दुसऱ्या एलिमेंटचा बी म्हणजे आता हा जो काय होता पहिल्या एलिमेंटचा बी होता तसंच मी दुसऱ्या एलिमेंटचा बी लिहितो. मी लिहितो फॉर एलिमेंट 2. आता फॉर एलिमेंट 2 परत हा फॉर्म्युला येणार त्यात परत एलिमेंट 2 चा N1 N2 N3 लागणार. मग सांगा एलिमेंट 1 चा आपण N1 N2 N3 किती घेऊया. परत सिम्प्लिसिटीसाठी हे सारखंच करूया. पण मी म्हणतो फॉर सिम्प्लिसिटी कन्सिडर N1 इज इक्वल टू N2 इज इक्वल टू N3 म्हणजे नोड 1 नोड 2 आणि नोड 3 चे मी शेप फंक्शन सेम घेतले. देअरफॉर म्हणजेच काय होणार N1 प्लस N2 प्लस N3 इज इक्वल टू 1 याचा अर्थ 3 टाइम्स N1 इज इक्वल टू 1 म्हणजे N1 इज इक्वल टू 1/3 म्हणजे मी नोड एलिमेंट 2 साठी पण काय केलं सेमच कन्सिडर केलं की सगळ्यांचं शेप फंक्शन मी एकच घेतलं सगळ्यांचं शेप फंक्शन. आता हे झालं N1 तसंच मला रेडियस पण काढायला पाहिजे ना. ऍव्हरेज रेडियस ऑफ एलिमेंट ऍव्हरेज रेडियस ऑफ एलिमेंट 2 R इज इक्वल टू कशी काढणार बघा इकडे या. एलिमेंट 2 ची पाहिजे याची ऍव्हरेज रेडियस पाहिजे. याचा R किती आहे बघा याचा R 40 याचा R किती आहे 60 याचा R किती आहे 60 सो 40 60 60 चा ऍव्हरेज बघा 40 प्लस 60 प्लस 60 चा ऍव्हरेज डिवाइड बाय 3 तीन आहेत ना व्हॅल्यू म्हणून डिवाइड बाय 3
सॉल्व्ह करा, आर किती आहे ते सांगा. सॉल्व्ह करा आणि आर किती ते सांगा. किती होते बा? 53.33 येते. बरोबर आहे. ओके, ठीक आहे. आता लक्ष द्या, पुढचं लय महत्वाचं आहे. आता मी इथं कसा शोधला बी मॅट्रिक्स फॉर एलिमेंट 1, तसंच मी इथं काय काढणार बी मॅट्रिक्स फॉर एलिमेंट 2. बी मॅट्रिक्स फॉर एलिमेंट 2. बी मॅट्रिक्स फॉर एलिमेंट 2. बघा, पहिला फॉर्म्युला लिहितो सेम मागासारखाच. आता फॉर्म्युला पाठ झाला असेल, नसला तर कसं लिहायचं बघा. Z23 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ J, पुढचा 0 लिहायचा. आता 2-3 आहे म्हणजे पुढचा येणार 3-1. Z31 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ J, नंतर पुढचा येणार 0. त्यानंतर Z31 झाल्यानंतर आता पुढचं काय येणार 1 च्या पुढे 2. Z12 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ J, 1 2 3 4 आणि पुढचं व्हॅल्यू येणार 0. ओके, हे एकदा हे लक्षात ठेवलं की पुढचं लिहिता येते. आता याच्याप्रमाणे आपण R लिहायचा, इथं लिहायचं 0 आणि इथं R ची किंमत लिहायची. इथे 2-3 असेल तर इथं 3-2 येणार. R32 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ J, 0. इथं 3-1 आहे तर इथे येणार 1-3. R13 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ J, 0. इथे येणार 1-2 आहे तर इथे येणार 2-1 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ J. 2 रो झाल्या. तिसरी रो, आता या दोघांचं कॉम्बिनेशन कसं, ही व्हॅल्यू इथं, ही व्हॅल्यू इथं. R32 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ J, Z23 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ J. काय केलं बघा, हे इथं आणलं, हे इथं आणलं. सेम आता इथं आणायचं. R13 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ J, इथं आणायची. Z31 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ J, ही व्हॅल्यू इथं आणायची. R21 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ J, Z12 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ J. 3 झाल्या. आता लास्टची N1 डिवाइड बाय R, 0. N2 डिवाइड बाय R, 0. N3 डिवाइड बाय R, 0. ओके, आता ह्या किमती लिहायच्यात, पण मी आता सगळं सांगत बसत नाही, फक्त पहिली रो सांगतो, पहिली रो, आणि बाकीच्या किमती डायरेक्ट लिहितो. चालेल काय? सेम मागासारखंच करायचं आहे. ठीक आहे, पहिली रो सांगतो बघा. Z23, आता गंमत काय आहे बघा, दुसऱ्याचा नोड 2 आणि नोड 3 कुठला आहे बघायचा. दुसऱ्याचा नोड 2 आणि नोड 3 दुसऱ्याचा. त्यासाठी मला कनेक्टिव्हिटी मॅट्रिक्स मध्ये जायला पाहिजे. कनेक्टिव्हिटी दाखवतो तुम्हाला. कनेक्टिव्हिटी, एक मिनिट, हा इथं लिहून ठेवलाय कनेक्टिव्हिटी, बघा इथं आहे. हा दुसरा एलिमेंट, त्याचा नोड 1 आहे, हे बघा. दुसरा त्याचा बघा, हा 2 3 4 काय, 2 3 4. त्यामुळे त्याचं नोड 1 नोड 2 नोड 3 मध्ये 2 3 4 हा ऍक्च्युअली नंबर आहे. 2 3 4. पण 2 म्हणजे ऍक्च्युअल आपला नंबरिंग काय असते 1, 3 म्हणजे आपला नंबर काय असते 2, आणि 4 म्हणजे काय 3. म्हणजे नोड 1 जो आहे, नोड 1 तो 2 आहे. नोड 2 जो आहे तो म्हणजे 3 आहे, आणि नोड 3 आहे तो म्हणजे 4 आहे. ह्यांचे आर लिहिले. आर बघा, 40 0 60 0 60 10. ओके, आता मला ज्या किमती शोधायच्या तिकडे जातो मी. ठीक आहे, मी जरा मागे जातो मुद्दा म्हणून, मी इथनं सांगतो. इथनं हे सोपं आहे, हे लागतंय, हे कनेक्टिव्हिटी मॅट्रिक्स. चलो इथं या. Z23 पाहिजे. पहिल्यांदा 2 नंबरचा 2 आणि 2 नंबरचा 3 काय बघायचं. बघा, 2 नंबरचा 2 आणि 2 नंबरचा 3 काय बघायचं, 3 4 आहे. म्हणजे थोडक्यात हे झालं Z3 मायनस Z4 झालं. हे काय, Z3 मायनस Z4. सांगा Z3 मायनस Z4 इथं या. Z3 0, Z4 10. 0 मायनस 10 म्हणजे मायनस 10. ठीक आहे, त्यामुळे हे आन्सर किती आलं, -10 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ J, -10 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ J म्हणजे 200. ओके, आता पुढची किंमत बघा. हे पुढचा तर 0 आहे, इथे या. Z31 Z31 इथे यायचं 2 नंबर साठी. 3 म्हणजे 4 आहे आणि 1 म्हणजे 2 आहे, म्हणजे Z4 मायनस Z2. Z4 मायनस Z2 इथे यायचं. Z4 10 मायनस Z2 0. 10 मायनस 0 म्हणजे आन्सर आलं 10. आन्सर आलं 10. त्यामुळे 10 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ J. ओके, ही पुढची व्हॅल्यू आहे. हे झालं.
त्यानंतर परत 0 आहे, 0. त्यानंतर पुढची व्हॅल्यू बघा आता इथे काय येणार Z12 इथे यायचं कनेक्टिव्हिटी मॅट्रिक्स मध्ये Z12 1 2 म्हणजे इथं 1 2 आहे आणि 2 3 आहे म्हणजे Z2 मायनस Z3 Z2 मायनस Z3 Z2 0 Z3 0 0 मायनस 0 म्हणजे झालं 0. त्यामुळे या आन्सर किती येणार 0 आणि त्याच्या पुढे अनेक 0. समजलं? जरा डिफिकल्ट आहे पण त्या पर्यायाने बघा ना करायला पाहिजे. चला पहिली रो झाली, आता दुसरी रो पण दाखवतो आणि मग बाकीच्या किमती मी बघा पहिला 0 आहे, दुसरा बघा आता इथे R32 ठीक आहे. कनेक्टिव्हिटी मॅट्रिक्स मध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला R32 इथे या 2 नंबर साठी R32 3 म्हणजे 4 आणि 2 म्हणजे 3 म्हणजे R4 मायनस R3 R4 मायनस R3 इथे यायचं. R4 म्हणजे 60 R3 म्हणजे 60 60 वजा 60 म्हणजे झालं 0 60 वजा 60 म्हणजे किती झालं 0. त्यामुळे दुसरी व्हॅल्यू 0 आली. ओके. त्यानंतर तिसरी व्हॅल्यू पण 0 आहे. आता नेक्स्ट बघा R13 हा परत इथं कनेक्टिव्हिटी मध्ये जातो. R1 म्हणजे 2 आणि 3 म्हणजे 4 म्हणजे R2 मायनस R4 इथे या R2 मायनस R4 म्हणजे 40 मायनस 60 म्हणजे मायनस 20 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ जे म्हणजे 200. ओके. त्यानंतर पुढची व्हॅल्यू 0 आहे. आता लास्ट हे बघा R21 कनेक्टिव्हिटी मॅट्रिक्स मध्ये जायचं. R21 हे बघा R2 म्हणजे 3 1 म्हणजे 2 म्हणजे R3 मायनस R2 60 मायनस 40 म्हणजे किती झालं 20. सो 20 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ जे म्हणजे 200. ओके. किमती लिहिल्या. आता काय याच्या पुढचं तुम्हाला माहित आहे, ह्याच्या पुढची व्हॅल्यू ही इथे येणार जी 0 ही मायनस 10 डिवाइड बाय 200 मायनस 20 डिवाइड बाय 200 10 डिवाइड बाय 200 20 डिवाइड बाय 200 0. इथं N1 म्हणजे 1/3 डिवाइड बाय R1 R ची किंमत शोधली आपण 53.33 0 1/3 डिवाइड बाय 53.33 0 1/3 डिवाइड बाय 53.33 0. ओके. मला पाहनो हा बी मॅट्रिक्स मिळाला 2 नंबरचा. फक्त किमती लिहितो. किती येणार सांगा पटपट. 10 डिवाइड बाय 200 मायनस 0.05 0 0.05 0 0 0 त्यानंतर 0 0 0 20 डिवाइड बाय 200 म्हणजे मायनस 0.1 0 प्लस 0.1 0 मायनस 0.05 मायनस 0.1 0.05 प्लस 0.1 0. हे फक्त कोणतं एक सॉल्व्ह करून सांगा. 1/3 डिवाइड बाय 53.33 1/3 डिवाइड बाय 53.33 किती येते 1/3 डिवाइड बाय 53.33 बरोबर आहे. इथं मला बी मॅट्रिक्स मिळाला. कुणाचा एलिमेंट 2 चा. जरा लक्ष द्या, मी मुद्दाम म्हणून याच्या पुढे जाणार नाही आज. उद्या हा प्रॉब्लेम संपेल. ठीक आहे. अजून संपायला 1 तास लागणार आहे प्रॉब्लेम. अजून प्रॉब्लेम संपायला 1 तास लागणार आहे. पण आतापर्यंत काय झाले हे सांगतो तुम्हाला मी. ठीक आहे. आणि उद्या काय करायचंय ते सांगतो. उद्या सगळं मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आहे. उद्या सगळे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. ओके. बघा
कसं आहे, मी 2 एलिमेंट घेतले, जरा मुद्दाम सांगतोय, 2 एलिमेंट घेतले म्हणजे इलेमेंट 1 चा एक स्टिफनेस मॅट्रिक्स K1 येणार, इलेमेंट 2 चा एक स्टिफनेस मॅट्रिक्स K2 येणार. मग सुरुवातीला तुम्हाला जर आठवत असेल बघा, आपण K1 K2 दोन मॅट्रिक्स असेंबल करायचो, असेंबल, बरोबर आहे काय? म्हणजे मला याचा एक स्टिफनेस मॅट्रिक्स काढायला पाहिजे, याचा काढायला पाहिजे, दोघांची असेंबली करायला पाहिजे. मग मी यांचा स्टिफनेस मॅट्रिक्स काढण्याचा फॉर्म्युला लिहिलाय, 2πRABDB. मग मी पहिल्यांदा सगळ्यात डी मॅट्रिक्स शोधला, डी म्हणजे मटेरियल मॅट्रिक्स. बघा इथे मटेरियल मॅट्रिक्स कसा शोधला परत एकदा दाखवतो. बघा मटेरियल मॅट्रिक्स शोधायचा हा फॉर्म्युला होता. ह्याच्यामध्ये आपण काय ई आणि म्यू म्हणजे पॉइझन्स रेशो आणि मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीच्या किमती टाकल्या आणि मॅट्रिक्स मिळवलेला डी. ओके, हा डी मॅट्रिक्स. त्यानंतर मला शोधायचा होता बी मॅट्रिक्स. बी मॅट्रिक्सचा फॉर्म्युला हा आहे. या फॉर्म्युलामध्ये मला काय काय माहित असं पाहिजे, रेडियस डिटर्मिनंट ऑफ जे माहित असायला पाहिजे. मग मी काय केलं, डिटर्मिनंट ऑफ जे ची किंमत काढली, त्यासाठी एरिया लागणार होता म्हणून मी एरिया काढला. एरिया काढल्यानंतर मी सिम्प्लिसिटीसाठी शेप फंक्शन सगळ्यांचे 1 कन्सिडर केले आणि त्याची ऍव्हरेज रेडियस काढली आणि त्या सगळ्या किमती इथे पुट केल्या, मला B1 मिळाला. तसंच मी 2 साठी रिपीट केलं, मला B2 मिळाला. म्हणजे आता माझ्याकडे काय काय आहे तुम्ही सांगा. आता हा के, मला K1 जर मिळवायचं असेल, K1 म्हणजे स्टिफनेस मॅट्रिक्स फॉर एलिमेंट 1 मिळवायचं असेल, तर माझ्याकडे ह्यातल्या तर कुठली किंमत नाही आहे आणि कुठली किंमत आहे. 2π हा कॉन्स्टंट आहे, आर आपण प्रत्येका एलिमेंटचा शोधलाय, एरिया प्रत्येक एलिमेंटचा शोधलाय, बी मॅट्रिक्स प्रत्येकाचा शोधलाय, डी मॅट्रिक्स मटेरियल मॅट्रिक्स शोधलाय. हा बीचा ट्रान्सपोज आहे. बी मिळालाय म्हणजे बीचा ट्रान्सपोज माहित आहे, म्हणजे रोचा कॉलम करायचा आणि कॉलमचा रो करायचा म्हणजे ट्रान्सपोज मॅट्रिक्स. म्हणजे सगळ्या किमती माहित आहेत. आता बी मॅट्रिक्स हे मॅट्रिक्स आहे ना मोठा, डी हा पण मॅट्रिक्स आहे, बी परत हा पण मॅट्रिक्स आहे. म्हणजे आता 1 2 3, आता मला K1 मिळवायचं असेल K1, तर 1 2 3 या 3 मॅट्रिक्स काय करायला पाहिजे, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करायला पाहिजे. तसंच K2 पाहिजे असेल तर इथं बी डी बी परत या तिघांचं काय करायला पाहिजे, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करायला पाहिजे. आता मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन केले तर तुम्हाला K1 आणि K2 मिळतील. K1 K2 असेंबल करायचा, तुमची उत्तरं मिळतील. ठीक आहे, त्यामुळे मी आज कुठेपर्यंत आणून ठेवले, तुम्हाला सगळे बी मॅट्रिक्स मिळवण्यापर्यंत आणून ठेवले. उद्या मी आता काय करणार, या सगळ्या मॅट्रिक्सची मल्टिप्लिकेशन करणार आणि मॅट्रिक्सची मल्टिप्लिकेशन करून तुम्हाला मी आन्सर मिळवून देणार. ठीक आहे, उद्या हा प्रॉब्लेम संपायला अजून 1 तास लागेल. आता तुम्ही म्हणणार ह्या पेपरला प्रॉब्लेम एकदा पडलाय, पण 2-3 वेळेला काय झाले, हा प्रॉब्लेम मॉडेल करून सांगा असं सांगितले. मॉडेल करायचं म्हणजे काय, बाउंड्री कंडिशन कशा अप्लाय केल्या, एलिमेंट कसे घेतले, फोर्सेस कसे आले, ठीक आहे, या सगळ्या किमती सांगायच्या. ते पूर्ण प्रॉब्लेम संपला की मग सांगतो की मॉडेल करा म्हटले की काय काय लिहायचं. मॉडेल करा हे 8 मार्काला विचारतात. हा प्रॉब्लेम हा मॉडेल करा हेच 8 मार्काला विचारतात. ठीक आहे, आता तुम्हाला ह्यात काय डाऊट असेल तर विचारा. हा मी सगळा आशा प्रॉब्लेम किती मार्काला आहे सर? सगळा प्रॉब्लेम किती मार्काला आहे मग? हा प्रॉब्लेम 12 मार्काला येणार, पण तशी यायची पॉसिबिलिटी लय कमी आहे. पण एकदा पडले, आता समजा तुमच्याच पेपरला पडलं तर तुम्ही काय म्हणणार, मास्तरने शिकवलाच नाही म्हणून ते घ्यावे. समजलं काय, एका पेपरला पडलेला आहे आणि हाच प्रॉब्लेम मॉडेल करा असं 2-3 पेपरला पडलाय. मॉडेल करा म्हणजे कुठं पण सोडायचं. आणि मी तुला म्हणते की उद्या सगळं